त्यांनी किती दंड केला? 43 कोटीवरनं 10 कोटी. आपण ताबडतोब आदेश दिले की जी कोणी दोषी तहसीलदार असेल दक्षिणचा त्याला बडतर्फ करा आणि बालाजी अमायन्सवरती पूर्ण ATS मार्फत चौकशी करून सर्व कंपन्यांवरनं रॉयल्टी वसूल करा. बावनकुळे साहेब, गंभीर प्रकरण आहे. 30 लाख ब्रासचा मरून उपसा माझ्या चिंचोली काठी MIDC मध्ये झाला आणि ह्या 8 कंपन्यांना तुमचे आदेश झाले. चिंचोली MIDCतील बेकायदेशीर मुरुम उत्खनन जोरात. आमदार राजू खरे यांचा अधिवेशनात आवाज, मात्र स्थानिक महसूल यंत्रणा सुस्तच. एकीकडे मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे हे चिंचोली MIDCतील कोट्यवधी रुपयांचा बेकायदेशीर मुरुम उत्खनन मुद्दा चालू अधिवेशनात अत्यंत आक्रमकपणे मांडत असताना, दुसरीकडे मात्र प्रत्यक्षात घटनास्थळावर राजरोसपणे उत्खनन सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आमदारांच्या या पवित्र्यानंतर देखील आता तरी मुरुम माफियांच्या मुसक्या आवळल्या जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक महसूल कर्मचारी फिरकेनात. सर्वात संतापजनक बाब म्हणजे MIDC परिसरात राजरोसपणे गाड्या भरून मुरुमांची अवैध वाहतूक होत असताना स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी या ठिकाणी फिरकायलाही तयार नाहीत. स्थानिक प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक सुरू असल्याने गौण खनिज माफियांना नेमके कोणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.